आज दुपारच्या वेळेस आपल्याला भैयाचा फोन आलता. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपला भैया म्हणजेच माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा असलेला आपला मोठा बंधू, तो आपल्या छोट्या युवराज मध्ये गोण्यात तर भरून नेल्या त्यांनी कोंबड खाताच्या. पण तिकडे जाऊन एवढा राडा होईना असं वाटलंच नव्हतं. तिकडं असा सीन झालता तर त्यांनी कोंबड खाताच्या गोण्या नेल्या, पण वावराला रोटा मारायला असल्यामुळे तो ट्रॅक्टर तिथून जातच नव्हता. मग आपला मोठा ट्रॅक्टर नेला पटकन, त्याला मागून धक्का देऊन थोडा पुढं काढून दिला. त्याच्यानंतर म्हटलं आता तू काय पुढं चालणारच नाही, चालायच्या गतीतच राहिला नव्हता हो. म्हणजे छाननी लावायचे आणि वावर असं भुसभुशीत करेल ना, काही सीनच नाही. डायरेक्ट पटकन मग मोठ्या ट्रॅक्टरने ना वावराला पावटी पाडून घेतली. वावर एवढं लांब आहे ना, नजर सुद्धा पोहोचत नव्हती होत्या ट्रॅक्टरपर्यंत. संध्याकाळी दादून मी डायरेक्ट सेलिब्रेशनला घुसलो. म्हटलं आता बरेच दिवस झाले कुठं जाईल नाही. मग आहे ना तिथे पोर त्यांचा फोटोशूट चालू होता वरती. आमच्याकडे काय भारी फोन नाही म्हणून आम्ही बसलो त्यांचे तोंड पाहत. त्याच्यानंतर दादू आहे ना पाहत होता फॅमिलीची वाट येऊ राहिली का नाही, येते का नाही. तिथं काय अजून आले नव्हते म्हणून थांबलो होतो आम्ही. आपली सगळी मंडळी जमली आणि डिस्कशन झालं आणि डायरेक्ट